ही होती संपूर्ण किचनची स्वच्छता. आजपासून रोज 5 ते 10 मिनिटे किचन स्वच्छ ठेवा आणि हो, हसणं कधी विसरू नका. तुमचं किचन कधी जंगल दिसतं का? आता माझं तरी जंगल दिसतंच आणि मला वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये ना, की सकाळची जेव्हा धावपळ असते ना, तेव्हा हे सगळ्या गोष्टी अशा असतात. मी श्रीशाला स्कूलमध्ये सोडून येते आणि मग नंतर ना आल्यावरती हा पसारा. सकाळी सगळं स्वयंपाक आवरलेलं असतं, नाश्ता, जेवण सगळंच आवरलेलं असतं. मग माझी किचनची स्वच्छता मी 5 ते 10 मिनिटात करते. कशी करते ते स्टेप बाय स्टेप सांगते, कारण खूप जणांनी मला विचारलेलं होतं. म्हणून म्हटलं की चला आज आपण ना की 5 ते 10 मिनिटात किचन काउंटर कसा आपलं किचन काउंटर टॉप कसा क्लीन करायचं पटकन स्टेप बाय स्टेप आपण बघू. तर मी आहे नायकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत आज आपण डेली किचन काउंटर सुंदर बनवूया. आता स्टेप नंबर 1 मी सांगते. सगळ्यात पहिला जे काउंटरवरती असतं ना, की आपलं जे काही प्लेट्स असतील काउंटरवाले पहिला हा भांड्यांचा डोंगर ना की पहिला खाली करायचा. किचनची सफाई म्हणजेच आपली मजा आणि स्वच्छताच असते. आणि ॲक्च्युली जे काही आपल्याला भांड्यांमध्ये शिल्लक राहिलेलं असतं, एक्स्ट्रा भाजी वगैरे असते, जे काही तुम्ही नाश्त्यासाठी बनवलेलं असतं, की जे काही एक्स्ट्रा असतं ते एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग नंतर ना सगळी भांडी आपल्याला धुवायला ठेवायची आहेत. आता माझ्याकडे मावशी येतात, त्यामुळे मी सगळं भांडी जे काही असतं ना, तर ते सगळं काढून बाहेर मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून देते आणि मग नंतर हे सगळं जे काही आपले कप्स असतील, पेला असतात, तर ते फक्त मी माझ्या हातानं धुवून ठेवते. ओटावरचा थोडा जरी पसारा हलला ना, की खरंच मन कसं असं फ्रेश होतं ना आणि परत काम करण्याची ताकद तर माझी तरी वाढत असते. त्यामुळे नेहमी माहीत नाही मला का, की रात्रीचं पण किचन काउंटर स्वच्छ झालं ना, तरच मला झोप लागते, नाही तर लागत नाही. म्हणून मी म्हणते, की मावशीही लवकर येतात. म्हटलं, की पटकन आपण आवरतेही आणि त्यांच्यामुळं ना, की मला 5 ते 10 मिनिटात ना किचन आवरायची सवय लागली. परत नंतर मग परत प्लेटा पडतात, नंतर काही गोष्टी राहिल्या ना, की मग तसंच परत ते साचून राहतं. म्हणून मग जे काय आहे दही म्हणा, ताक म्हणा, आता ताक तर रेग्युलर आमच्यात लागतं, त्यामुळे मी ताकसुद्धा सगळं बनवून एका साईडला काढून ठेवते आणि सगळं भांडी वगैरे देते आणि मग नंतर ना आपली आपली आवराआवरी चालू करते. आता सेकंड टिप सांगते मी, म्हणजे स्टेप नंबर 2 आपली अशी आहे, की हे जे सगळं आपण काढून ठेवलं ना, की आपल्या हलक्या हाताने पुसायचं आहे. कारण जेव्हा एक स्वच्छ कापड घ्या आणि पुसताना लक्ष ठेवायचं आहे, की जोरात पुसायचं नाही आहे, नाहीतर आपलं काउंटर फ्लाईंग डिश कधी होईल ना तुम्हालाही कळणार नाही. बरं चला, हलक्या हाताने पुसा आणि डिशेसना थोडंसं टाळायचं आहे. आणि आपल्याला जर किचनमधलं बॅक्टेरिया फरार करायचा असेल तर हा छोटासा मी तुम्हाला की उपाय सांगते. थोडंसं पाणी घ्या. आता तुम्ही ना की स्प्रे बॉटलमध्ये घालून ठेवलात तरी काही हरकत नाही आहे. थोडंसं व्हिनेगर घालायचं आहे आणि नंतर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पाणी, ह्याचं मिक्सचर करायचं आहे आणि काउंटरवरती ना की स्प्रे करून जरी पुसला तरी चालेल. आपला बॅक्टेरिया फरार होतो. त्यामुळे स्टेप नंबर 3 अजिबात विसरू नका, की बॅक्टेरियाला जर फरार करायचं असेल तर घरगुती अशा छोट्या मोठ्या टिप्स वापरा. बाहेरचे केमिकल जरी वापरलं तरी काही हरकत नाही आहे, बट मी मोस्टली जास्त केमिकल वापरण्याचा प्रयत्न करत नाही आहे. सो ह्या अशा गोष्टी थोडंसं आपल्याला किचनमधल्याच गोष्टी यूज करून ना की आपलं किचन काउंटर स्वच्छ होऊ शकतं. त्यामुळे थोडा पवारा म्हणजेच तुमचं आरोग्य जिंकलाच असं समजा. म्हणजे एक जादूच आहे तसं बघायला गेलं तर. आणि एक जादू घरच्या घरी सांगू का, जर जिद्दी डाग असतील तर बेकिंग सोडा हे जे मी सोल्युशन तुम्हाला सांगितलेलं ना, हे सोल्युशन वापरा, म्हणजे तुमच्या घरात जादूच जादू होईल. आणि लहान मुलं असेल तर तर नक्कीच घरच्या घरी हा उपाय करायला काही हरकत नाही. आणि जर डाग पळत नसेल तर डागाला थोडीशी ना की नजर भिडवा, म्हणजेच तो हलक्या हाताने पुसला की लगेच डागसुद्धा निघून जातो. आता स्टेप नंबर 4 हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्टली सगळे अवॉइड करतात, त्यामुळे आपले किचन काउंटर ना की स्वच्छ दिसत नाही आहे. तेच म्हणजेच कोरड्या कापडाने पुन्हा पुसलं की बघा काउंटर कसा आपला चकमकतोच. त्यामुळे तुमचा चेहरासुद्धा काउंटरटॉप बघून ना लगेच हसायला लागतो. त्यामुळे हसत हसत स्वच्छ केले ना की 2 आपले फायदाच आहेत. आता टिप नंबर 5 सांगते. रोजची सवय. ही रोजची सवय जर तुम्ही केला ना तर रोज 5 ते 10 मिनिटे आठवड्यातून 1 ते 2 वेळा डीप क्लिनिंग करून बघा. किचन कसं आपलं जादू घरच होऊन जातं. आता टिप 6 आणि शेवटची सांगते. ॲडव्हान्स टिप समजा तुम्ही सिंकमध्ये, गॅस स्टोवच्या कोपऱ्यामध्ये आणि कटिंग बोर्डवर नेहमी लक्ष द्यायचं आहे. नाहीतर घरगुती उपाय वापरा, नाहीतर किचन व्हर्सेस बॅक्टेरियाचं युद्ध कधी सुरू होईल ना खरंच कळणार नाही. टिप नंबर 7 ही होती आपली संपूर्ण किचनची स्वच्छता. आजपासून 5 ते 10 मिनिटे देऊन किचन स्वच्छ ठेवा आणि हो, असणं कधीच विसरू नका. बरंच चला, ॲक्च्युली खूप कमी वेळामध्ये मी किचन क्लिनिंग काउंटर टॉपचं मी छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या. तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असे छान ब्लॉगमध्ये नक्कीच आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की ही टिप कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली.